नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET 2025 च्या संदर्भात मानसशास्त्र या विषयातील काही प्रश्न। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 11, बालवयाचा प्रारंभिक टप्पा कोणता मानला जातो? पर्याय आहे गर्भावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, शैशवावस्था। विश्लेषण, जन्मानंतरचा पहिला 1 वर्षाचा काळ शैशवावस्था म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 12, जीन पियाजे यांनी सांगितलेल्या संज्ञात्मक विकासाच्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा कोणता आहे? पर्याय आहे संज्ञेय, संवेदी, ज्ञानात्मक, संकल्पनात्मक, तार्किक। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, संवेदी ग्रहणात्मक। त्याचं विश्लेषण आहे, पियाजे यांच्या मते जन्म ते 2 वर्ष ही संवेदी ग्रहण टप्पा आहे। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 13, किशोरवयातील मुख्य वैशिष्ट्ये कोणते? पर्याय आहे आकलन क्षमता, शारीरिक स्थैर्य, आत्मसाक्षात्कार व सत्वाचा शोध, स्थिर भावना। त्यानंतर आहे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, आत्मसाक्षरता व स्वत्वाचा शोध। प्रश्न क्रमांक 14, शारीरिक विकासाची गती कोणत्या वयात सर्वाधिक असते? पर्याय गर्भावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किशोरावस्था। प्रश्न क्रमांक 15, सामाजिक विकासासाठी आवश्यक घटक कोणता? पर्याय आहे एकटेपणा, समूह जीवन, वाचन, परीक्षा। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समूह जीवन। प्रश्न क्रमांक 16, भाषिक विकास कोणत्या वयात झपाट्याने होतो? पर्याय 0 ते 2 वर्ष, 2 ते 5 वर्ष, 5 ते 7 वर्ष, 8 ते 10 वर्ष। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 ते 5 वर्ष। प्रश्न क्रमांक 17, शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा कोणता आहे? पर्याय आहे शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, किशोरावस्था। प्रश्न क्रमांक 18, बुद्धिमत्तेचा विकास कशावर अवलंबून असतो? पर्याय आहे केवळ अनुवंशावर, केवळ वातावरणावर, दोन्हीवरही नाही। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, दोन्हींवर। प्रश्न क्रमांक 19, डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस हे विधान कोणाचे आहे? पर्याय आहे थॉर्नडाईक, फ्राईड, हरलॉक, क्रो अँड क्रो। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, क्रो अँड क्रो। प्रश्न क्रमांक 20, भावनिक विकासाचे योग्य उदाहरण कोणते? पर्याय आहे गोष्टी ऐकणे, आनंद व्यक्त करणे, चालणे, हसणे। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, आनंद व्यक्त करणे। या पुढची प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।